हिरव्या पालेभाज्यांपैकी आज कांद्याची पात बनवायची आहे. तर कांद्याची पात ही आधी निवडायची असते आणि त्यानंतर तिला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. या अशा पद्धतीने कांद्याची पात धुवून घ्यायची आणि त्यानंतर कांद्याची पात पावशीने चिरायची. पावशीने किंवा तुमच्याकडे सुरी असेल तर सुरीने पण चिरू शकता. या अशा पद्धतीने कांद्याची पात चिरून घेतली आहे. कांद्याची पात बनवताना कांद्याच्या पातच्या भाजीमध्ये थोडीशी मुगाची डाळ टाकायची, त्याच्यामुळे भाजी अधिक पौष्टिक होते. कांद्याच्या पातमध्ये मुगाची डाळ घालणं तसं ऑप्शनल आहे, पण मुगाची डाळ घातली तर अधिक चांगलं. मुगाची डाळ थोडी घ्यायची आणि ती पाण्यामध्ये भिजवायची. त्यामुळे काय होतं की मुगाची डाळ ही थोडी नरम होते आणि पटकन शिजते. डाळ भिजवण्याआधी निवडून घ्यायची. निवडलेली डाळ जरी असेल घरामध्ये डब्यात भरून ठेवली असेल तरीसुद्धा ती निवडून घ्यायची. कधीकधी नकळत त्याच्यात काही पडलेलं असेल तर ते आपल्याला निवडताना लक्षात येतं. तर कांद्याच्या पातच्या भाजीमध्ये डाळ घालताना डाळ निवडून घेतली आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी घालून ते भिजवायची. कढई ठेवायची गॅसवरती. मुगाची डाळ भिजत घातलेली आहे. कांद्याची पात चिरून ठेवली आहे. आता भाजीला फोडणी द्यायची आहे. तर कढई गॅसवर ठेवली आहे. तर त्यामध्ये थोडंसं कढई गरम झाली की थोडंसं तेल टाकायचं आहे. तेल टाकून झाल्यानंतर त्यामध्ये जिरं आणि मोहरी टाकायची आणि नेहमीप्रमाणे जिरं आणि मोहरी घातल्यानंतर लसूण कुटून घ्यायचा आणि लसूण कुटताना त्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं आणि जिरंसुद्धा कुटून घ्यायचं. लसूण कुटलं आणि त्यामध्ये जिरं घालून कुटलं तर भाजीची चव छान लागते. त्यामुळे थोडं लसूण घेतला आणि तो कुटणीमध्ये टाकून त्यामध्ये थोडं जिरं टाकायचं आणि तो कुटून घेते. पहा, हे अशा पद्धतीने की लसूण हा बाहेर उडला नाही पाहिजे. व्यवस्थित त्याला कुटून घ्यायचं लसूणला. लसणाची पेस्ट बनवायची. लसणाची पेस्ट कढईमध्ये टाकायची तेलामध्ये आणि तळून घ्यायची आणि त्यामध्ये थोडी हिरवी मिरची टाकायची आहे. एकच मिरची घातली आहे कारण जास्त तिखट व्हायला नको आहे भाजी, त्यासाठी. त्यानंतर चिरलेली कांद्याची पात टाकते. थोडी थोडी कांद्याची पात टाकायची आणि कलसवायची. उलटणी असेल, चमचा असेल त्याच्याने कलसवायची भाजी. सुगंध असा छान येतो. थोडी थोडी पात घातली आणि कलसवत राहिली की त्यामुळे भाजी ही व्यवस्थित शिजते आणि जे काय आपण टाकलं असेल कढईमध्ये, तेल, मोहरी, मिरची, ते पूर्ण त्या पातला लागत असते. भाजी बनवताना कढईमध्ये जेव्हा आपण भाजी टाकतो तेव्हा कलसवण्याची जी पद्धत असते ती खूप महत्त्वाची असते आणि त्यामुळेच ती भाजी ही छान शिजते आणि ती छान चवही तिची येते आणि सुगंधही येतो. कांद्याची पात टाकून झालेली आहे. आता मुगाची डाळ जी भिजवलेली मुगाची डाळ ही थोडी थोडी टाकून घ्यायची आहे. दुकानातून जी काही आपण डाळ विकत घेतो, मुगाची डाळ, हरभऱ्याची डाळ, तिला वरचं टरफलं नसतं. काही काही डाळी जे आपण घरी बनवतो त्याला टरफलं असतं. तर टरफलं पूर्ण निघायलाच हवं असं काही नाही. ते राहिलं तरी उलट चांगलं आहे, ते पौष्टिकच असतं. आता ते कांद्याच्या पातमध्ये आपण मुगाची डाळ घालूया.
थोडी हळद टाकते कांद्याच्या पातमध्ये, थोडीशी चटणी टाकते कारण एक मिरची घातली म्हणून. त्यानंतर कलचवायचं व्यवस्थित. आता कांद्याच्या पातमध्ये जी मुगाची डाळ भिजवलेली होती ती मुगाची डाळ टाकते. पात शिजतेच आहे, त्याच्यासोबत आता मुगाची डाळ शिजेल. भिजवलेली डाळ असल्यामुळे लवकर शिजेल. डाळ टाकल्यानंतर सुद्धा पुन्हा कलचवायचं व्यवस्थित, कारण की चव छान आली पाहिजे. नुसतं लगेच पाणी ओतायचं नाही कढईमध्ये, तर व्यवस्थित कलचवायचं. कलचवल्यामुळे त्याच्यात कढईमध्ये जे काही आपण टाकलेलं असतं ते सगळं त्या भाजीला लागतं आणि मग त्याच्यामुळे भाजीची चव चांगली येते आणि ते खूप आवश्यक असतं. आता मीठ घालूया थोडं, जे की खूप आवश्यक आहे, त्याच्यामुळे भाजी रुचकर लागते. मीठ टाकून झाल्यानंतर भाजी पुन्हा कलचवायची, कारण एकाच साईडला मीठ नको राहायला. जर कोरडी भाजी असेल तर तेव्हा तर खूपच आवश्यक असतं. जर त्याच्यात पाणी घातलं तर मीठ पसरेल इकडे पूर्ण भाजीमध्ये. आता थोडं पाणी घातलं भाजीमध्ये पाणी घातलं की त्यानंतर सुद्धा कलचवायची. जी काही मुगाची डाळ टाकलेली आहे ती शिजली पाहिजे, त्यामुळे पुरेसं पाणी घातलं आहे. आता भाजी, कांद्याची पात आणि मुगाची डाळ अशी व्यवस्थित शिजेल. पौष्टिक अशी भाजी तयार होते आहे. कांद्याची पात, मुगाची डाळ घातलेली आणि शेंगदाण्याचं कूट घालायला अजिबात विसरायचं नाही. थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं, 1 चमचा भरून. त्याच्यामुळे काय होतं की भाजी ही घट्ट होते, जास्त अशी पातळ लागत नाही. त्याच्यामध्ये जो काही रस्सा तयार होतो तो थोडा घट्ट तयार होतो आणि छान चव देते भाजी. सर्व काही भाजीचं व्यवस्थित टाकून झालं आहे आणि भाजी बनवूनही झाली आहे. आता फक्त डाळ व्यवस्थित शिजली पाहिजे आणि त्यासाठी थोडं कमी गॅस करून भाजी गॅसवर राहू द्यायची. अजून थोडं आवश्यक असं पाणी घातलं आहे, जेणेकरून जर आपल्याला भाकरीसोबत भाजी खायची असेल तर पाणी घालणं आवश्यक आहे. पण पाणी घातलं म्हणजे एक महत्त्वाचं गोष्ट विसरायची नाही, ती म्हणजे अजून थोडं मीठ घालायला. चवीपुरतं मीठ अजून त्याच्यात टाकायचं असतं. आपण सुरुवातीला जे मीठ घालतो त्याच्यामध्ये जेवढं पाणी असतं त्याच्यानुसार आपण टाकतो, जी केवढी भाजी असते त्याच्यानुसार टाकतो. पण पाणी अजून वाढवलं असेल तर मीठ वाढवायचं. पुरेचं पाणी घालून झालं आहे, मस्त रस्सा तयार झाला आहे भाजीचा आणि थोडी थोडी डाळ शिजायची राहिली आहे, तर त्यासाठी ती कढई गॅसवरती राहू दिलेली आहे. आता भाजी शिजते आहे. या अशा पद्धतीने कांद्याची पात, मुगाची डाळ घालून तुम्हीही बनवून पहा. जर तुम्ही बनवत असाल, आतापर्यंत बनवून झाली असेल तर छानशी कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.